मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी एक वक्तव्य केलं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आणि भैयाजी जोशी यांनी हे वक्तव्य केल्याच्या नंतर याची पडसाद थेट विधिमंडळामध्ये उमटले। महाविकास आघाडीने हुतात्मा चौकात जाऊन भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्याचं खंडन केलं आणि आंदोलन केलं। भैयाजी जोशी काय म्हटले होते तर मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये येणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा येणं ही गरजेची नाही आहे। म्हणजे मुंबईला कुठलीही स्वतःची अशी एक भाषा नाही आहे। म्हणजे घाटकोपरमध्ये राहणारा व्यक्ती गुजराती, गिरगावमध्ये राहणारा व्यक्ती मराठी बोलतो, असं त्यांचं एक वक्तव्य होतं। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मराठी ही फक्त भाषा नाही आहे। मराठी म्हणजे अस्मिता आहे, मराठी म्हणजे आपली संस्कृती आहे। आणि राहिला विषय मुंबईचा, मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, सगळं मान्य। पण मुंबईने एवढी मेट्रोपॉलिटन सिटी आहे, आर्थिक राजधानी, ह्याचबरोबर मुंबईने आपलं एक मराठीपण सुद्धा जपलं आहे। मुंबईने आपली एक ओळख जपली, आपली एक मराठी संस्कृती मुंबई आणि मुंबईमधल्या राहणाऱ्या मराठी माणसाने शाबूत ठेवली आणि तिची जी पताका होती ही कायम फडकवत ठेवली आणि भविष्यात सुद्धा ती फडकवतच राहणार। आता भैयाजी जोशी यांनी कुठल्या थॉट प्रोसेसने हे वक्तव्य केलं हे कळायला मार्ग नाही आहे। पण मुंबईमध्ये येणाऱ्या व्यक्तीला मराठी आलंच म्हणजे मराठी येण्याची काही गरज नाही आहे असं त्यांचं जे म्हणणं आहे ना मित्रांनो, त्यामध्ये थोडीशी किंचित का होईना त्यामध्ये सत्यता आहे। कारण मुंबईमध्ये झपाट्याने मराठी टक्का कमी होतोय, मराठी बोलणारे लोक कमी होत आहेत आणि जे मराठी माणसं मुंबईमध्ये आहे ते सुद्धा बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या मातृभाषेऐवजी प्रायोरिटी जी देत आहेत ती हिंदी भाषेला देत आहेत। त्यामुळं मुंबईची भाषा ही मराठीऐवजी हळूहळू हिंदी होत चाललेली व्यवहारामध्ये। त्यामुळं आपल्या मराठी माणसांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपली भाषा ही जिवंत ठेवली पाहिजे। आपण आपले जे व्यवहार आहे हे मराठी भाषेतूनच करायला पाहिजे। कारण नुसत्या मराठ्या पाट्या लावून, मराठी कॉलर लावून है ना, मराठीचा गवगवा करून होणार नाही आहे। तर आपण आपलं मराठीपण हे खणखणीत वाजवलं पाहिजे बाहेर व्यवहारामध्ये। बाहेर आपण दुसऱ्याबरोबर बोलताना मराठीमध्ये बोललं पाहिजे की जेणेकरून आपली जी भाषा आहे ही अबाधित आणि शाबूत राहील। आणि दुसरा एक गोष्ट अशी की मुंबई किंवा ही जी मराठी भाषा आहे ही आपल्याला सहजासहज भेटलेली नाही आहे। आपल्या पूर्वजांनी याच्यासाठी संघर्ष केला आहे। ज्यावेळेस भाषावार प्रांतरचनाचा विषय या देशामध्ये आला त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळी म्हणजे 1956 ते 1960 पर्यंत श्रीपाद अमृत डांगे असतील, त्यानंतर आचार्य अत्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे साहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांच्यासारख्या असंख्य महापुरुषांनी या संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, या मुंबईसाठी लढा दिला, या मराठी भाषेसाठी लढा दिला। आणि जसं तुम्ही चेन्नईला गेल्याच्या नंतर तुम्हाला तमिळ यायलाच पाहिजे, तमिळ नाही आली तर तुमचं भागत नाही। तुम्ही जर तिरुअनंतपुरमला गेले, कोचीला गेले तर तुम्हाला मल्याळी यायलाच पाहिजे। तसं तुम्ही बँगलोरला गेले तर तुम्ही तिथं कन्नडा बोलताच आली पाहिजे। गुजरातला गेले, अहमदाबादला गेले तिथं तुम्ही तिथली भाषा शिकली पाहिजे, गुजराती भाषा बोलली पाहिजे। तुम्ही कोलकात्याला गेल्यानंतर तुम्हाला बंगाली आली पाहिजे, जसं तुम्ही पंजाबला गेल्यानंतर तुम्हाला पंजाबी आली पाहिजे। तसं मुंबईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये आलेल्या बाहेरच्या लोकांना, कारण मुंबई एक विशाल मुंबईचा स्वभाव आहे, मुंबईने सगळ्यांना आपल्या पोटात घेतले, सर्वांचं पालनपोषण केलेलं आहे। पण त्या लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की जे ज्या मुंबईमध्ये काम करतात, जरी त्यांची मातृभूमी नसली, जरी कर्मभूमी असली तरी सुद्धा मुंबईमध्ये जी मराठी भाषा आहे ही त्यांनी शिकावी, त्यांनी ती बोलावी, बोलण्याचा प्रयत्न करावा। आणि ह्याही पुढे जाऊन मराठी माणसाची जबाबदारी वाढते की मराठी माणसाने सुद्धा आपली भाषा, आपण घरात तर बोलतोच पण बाहेर सुद्धा मार्केटमध्ये, भाजीवाल्याकडं, दुकानात गेल्याच्या नंतर सुद्धा समजा दुकानदार अमराठी असला तर त्याच्याबरोबर तुम्ही मराठी भाषा ही बोललीच पाहिजे। आणि जर तुम्ही मराठीसाठी कडवे नाही राहिले तर मराठी भाषा, जसं भैयाजी जोशी म्हणतात की मुंबईत येणाऱ्या व्यक्तीला मराठी आलंच पाहिजे असं बंधनकारक नाही आहे, तसं प्रत्यक्षात होऊ शकतं। कारण आज तुम्ही बघाल की मराठी शाळेचा टक्का हा झपाट्याने कमी होतो।
म्हणजे आपले पालक जे आहेत हे आपल्या मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये घालायला सध्या तयार नाही आहेत. त्यानंतर ही मुंबईमध्येच नाही आहे, महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या शहरांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती. म्हणजे हे जे पुण्यामध्ये सुद्धा, नाशिकमध्ये सुद्धा, संभाजीनगर असेल किंवा नागपूर असेल, या सर्व शहरांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती. त्यामुळं आपण आपलं मराठीपण, आपली भाषा, आपली संस्कृती जपली पाहिजे. कारण आपली भाषा टिकावी, आपली संस्कृती टिकावी यासाठी हजारो लोक मित्रांनो कष्ट करतात, अहोरात्र मेहनत करतायत. त्यामध्ये कवी असतील, लेखक असतील, मराठी भाषेचे जाणकार असतील, हे लोक प्रयत्न करतायत. मराठी साहित्य संमेलन आपण घेतोय. मराठी भाषा टिकावी, रुजावी, ती फुलत जावी याच्यासाठी असंख्य लोकांनी खस्ता खाल्लेले आहेत. त्यामुळं मुंबई जी आहे ही मुंबई सहजासहजी मराठी माणसाला मिळालेली नाही आहे. आणि मुंबईची जी भाषा आहे मराठी भाषा, ही मराठी भाषा ही टिकावी, रुजावी, फुलावी याची जी जबाबदारी ना ही आपल्या मराठी माणसाची. त्यामुळं मुंबईमध्ये येणारा व्यक्ती यांनी तिथली भाषा ही शिकलीच पाहिजे. मित्रांनो, जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं की ज्या वेस्टर्न वर्ल्डला आपण एक वेगळ्या नजरेने बघतो, प्रोग्रेसिव्ह वेस्टर्न वर्ल्ड बघतो, तर जी इंग्रजी भाषा आहे, जी इंग्रजी भाषा ब्रिटनमध्ये जेवढी बोलली जात नाही तेवढी आपल्या देशामध्ये बोलतात, तर ती इंग्रजी भाषा ब्रिटनच्या शेजारी असणाऱ्या इटलीमध्ये बोलत नाही, ब्रिटनच्या शेजारी असणाऱ्या पोर्तुगालमध्ये बोलत नाही, ब्रिटनच्या शेजारी असलेल्या फ्रान्समध्ये बोलत नाही, ब्रिटनच्या शेजारी असलेल्या जर्मनीमध्ये बोलत नाही, ब्रिटनच्या शेजारी असणाऱ्या हॉलंडमध्ये बोलत नाही. ती इंग्रजी भाषा युरोपमध्ये असलेल्या रशियामध्ये बोलत नाही, चीनमध्ये कोणी इंग्रजी बोलत नाही, जपानमध्ये कोणी इंग्रजी बोलत नाही. आणि त्या इंग्रजीला तुम्ही ग्लोबल लँग्वेज म्हणता. त्या इंग्रजी वाचून जगाच्या पाठीवर कुठे गेले तरी तुमचं इंग्रजी वाचून काही अडत नाही. तुम्ही जापानमध्ये गेले तर तुम्हाला पहिल्यांदा जापनीज लँग्वेजचा 6 महिन्याचा कोर्स करावा लागतो. जर तुम्हाला जापानमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला जापनीज भाषा यायलाच पाहिजे. जर तुम्ही जर्मनीमध्ये गेले तर जर्मनीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात आधी जर्मन भाषा ही शिकावीच लागते. तुम्ही जर फ्रान्समध्ये गेले तर तुम्हाला फ्रेंच भाषा ही शिकावीच लागते. हे पाश्चात्य देश आपल्या भाषेसाठी एवढे कडवे आहेत आणि आपण तर या आपल्या मराठी भाषेसाठी आपण तर संघर्ष केला आहे. आपल्या 105 हुतात्म्याने बलिदान दिले. त्यामुळे आपण तर किती कडवे असले पाहिजे.